नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. रोज-रोज काय बनवायचं प्रत्येकाला पडणारा प्रश्न आहे. आणि रोज-रोज तेच वरण-भात, चपाती-भाजी किंवा चपाती-भाकरी खाऊन कंटाळा आला असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने एकदम वेगळ्या चवीची दाल खिचडी नक्की करून बघा. तर आज आपण मस्त एकदम वेगळ्या चवीची आणि एकदम चटपटीत आणि एकदम खमंग गरम-गरम वाफाळते आपण इथे दाल खिचडी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर हे दाल खिचडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे दाल खिचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर दाल खिचडी बनवण्यासाठी इथे मी एक 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ मी या वाटीने एक 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. तर तांदूळ मी दररोजच्या वापरातलाच घेतलेला आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तांदूळ कोणताही घेऊ शकता. तर त्याच वाटीने 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी इथे मूग डाळ घेतलेली आहे. तर इथे सालासकट हे हिरवी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी इथे मसूर डाळ घेतलेली आहे. तर 3 वाटी तांदूळसाठी इथे मी 3 वाट्या 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. दाल खिचडीच्या फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. 1 वाटी टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि 2 बटाटे त्याच्यावरची साल काढून आपण मोठ्या-मोठ्या साईजमध्ये इथे बटाटेचे काप करून घेतलेले आहेत. 2 गाजर घेतलेले आहेत आणि त्याचे छान गोल-गोल पीसमध्ये हे कट करून घेतलेले आहेत. आणि 1 वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे. एक 20 ते 25 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. एक 2 इंच आलं घेतलेलं आहे. 1 चमचा मोहरी घेतलेला आहे आणि 10 ते 15 इथे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. 1 चमचा जिरं आणि 2 ते 3 इथे तमालपत्र घेतलेले आहेत. 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 ते 1.5 चमचा गरम मसाला, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर इथे झालं आपलं फोडणीसाठी हे सगळे साहित्य. तर आपण लगेचच जे डाळी आणि तांदूळ घेतलेले आहेत ना, त्या डाळीला आणि तांदळाला आपल्याला छान धुवून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यामध्ये तूर डाळ घालून घ्यायचं आहे आणि मसूर डाळ आणि त्याचसोबत इथे जे आपण मुगाची हिरवी डाळ घेतलेली आहे, ते डाळ पण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालून इथे एक 2 ते 3 पाण्यामध्ये आपल्याला छान हे डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने अशा पद्धतीने चोळून-चोळून हे सगळे जिन्नस आपल्याला छान धुवून घ्यायचे आहेत. तर या डाळ आणि तांदळामधलं आपल्याला पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी आपल्याला हे डाळ आणि तांदूळ आपल्याला भिजत घालून ठेवायचं आहे. हे डाळ आणि तांदूळ भिजेपर्यंत आपण इकडे कुकर ठेवलेला आहे गॅसवर आणि कुकर छान गरम करून घेतलेला आहे. नंतर यामध्ये एक 3 ते 4 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घालून घेतलेलं आहे. मोहरी छान तडतडायला लागली की यामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे. जिरं छान फुलवून द्यायचं आहे. नंतर यामध्ये जे आपण हिरवी मिरची उभ्या स्लाईसमध्ये कट करून घेतलेली आहे ना, ते घालून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे, ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आलं लसूण घातल्यानंतर मंद गॅसवर आपल्याला याला छान सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तर इथे एक 2 ते 3 मिनिटामध्ये छान याचा कलर बदललेला आहे आणि मस्त लसूण हा सोनेरी रंगावर छान परतला गेलेला आहे. नंतर यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत आणि जे आपण बारीक चिरून घेतलेला कांदा आहे, ते कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा पण आपल्याला छान एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. तर या कांद्यामधला कच्चेपणा जाईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे आणि थोडंसं याला सोनेरी कलर येईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे. तर इथे एक 3 ते 4 मिनिटामध्ये छान कांदा परतला गेलेला आहे. तर बघितलात तुम्ही यामधला थोडासा कच्चेपणा गेलेला आहे आणि थोडंसं हे कांदा परतला गेलेला आहे. नंतर यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेलं आहे. वरूनच नुसतं सजवण्यापेक्षा जर तुम्ही फोडणीमध्ये जर हे कोथिंबीर घातलात ना, तर एकदम चवीला हे दाल खिचडी छान होते. तर इथे कोथिंबीर घालून छान परतलं गेलेलं आहे. नंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले 2 टोमॅटो यामध्ये घालून घेतलेला आहे.
तर हे टोमॅटो पण छान परतवून घ्यायचं आहे. तर जास्त हे टोमॅटो शिजवत बसायची गरज नाही. थोडंसं 1 मिनिटभरासाठीच आपल्याला हे टोमॅटो छान परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो छान परतल्यानंतर आपल्याला यामध्ये लगेचच यामध्ये आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहेत. तर इथे मी 1 वाटी जे गाजर बारीक स्लाईसमध्ये किंवा गोल-गोल स्लाईसमध्ये जे कट करून घेतलेले होते, ते गाजर घालून घेतलेले आहे आणि मोठ्या-मोठ्या साईजमध्ये जे बटाटे कट करून घेतलेले आहेत, ते बटाटे घालून घेतलेले आहे. हे भाज्या पण या फोडणीमध्ये छान परतवून घेऊया. तर या भाज्याचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर ही भाज्या या तेलामध्ये एक 2 ते 3 मिनिटं परतल्यानंतर आपल्याला यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी 1 चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे. नंतर यामध्ये 1 चमचा धना पावडर घालून घेतलेला आहे. गरम मसाला, लाल मिरची पावडर तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी-जास्त करू शकता. तर हे सगळे मसाले घालून आपल्याला या फोडणीमध्ये छान परतवून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही या फोडणीला किती मस्त कलर आलेला आहे आणि मस्त या मसाल्याचा छान खमंग वास सुटलेला आहे. तर इथे छान आपली ही फोडणी छान परतली गेलेली आहे. तर आपण इथे जे 10 मिनिटासाठी डाळ तांदूळ भिजू घालून ठेवलं होतं ना, त्यामधलं आपल्याला पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे डाळ तांदूळ आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे. तर या कुकरमध्ये डाळ तांदूळ घालून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालून घेऊ शकता. तर हे मीठ घालून आपल्याला छान हे डाळ तांदूळ या फोडणीमध्ये एक 4 ते 5 मिनिट आपल्याला खरपूस छान हे डाळ तांदूळ या मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. तर इथे एकदम मस्त एकदम फुल गॅसवर आपण हे भिजलेला डाळ तांदूळ छान मिक्स करून घेतलेला आहे. असं एक 4 ते 5 मिनिट आपल्याला या मसाल्यामध्ये हे तांदूळ किंवा हे डाळ आपण छान मिक्स करून घेतल्यामुळे या तुमच्या डाळ खिचडीला चव तर एकदम छान येते. तर या तांदळामध्ये आपल्याला एकदम दुपटीनं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे दुपटीने पाणी न घालता मी इथे थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी घातलेलं आहे. कारण या कुकरमध्ये थोडंसं हे उतू जाण्याची शक्यता आहे म्हणून मी इथे थोडं पाण्याचं प्रमाण कमी घातलेलं आहे. कारण पाणी जास्त घालण्याचं कारण म्हणजे दाल खिचडी ही थोडी पातळच असते म्हणून आपल्याला यामध्ये दुपटीनं पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि छान आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये 1-2 चमचे कस्तुरी मेथी घालून घेणार आहे. तर मी व्हिडिओमध्ये पहिल्यांदा हे सामान दाखवताना दाखवायचं विसरून गेले होते. तर यामध्ये आपण हाताने अशा पद्धतीने क्रश करून 2 चमचे कस्तुरी मेथी घालून घेतली आहे आणि छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. कस्तुरी मेथी घातल्यामुळे या डाळ खिचडीला एकदम भारी चव येते म्हणून डाळ खिचडी करत असताना जरूर कस्तुरी मेथी घालून घ्या. नंतर यामध्ये 1-2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. तूप घातल्यानंतर आपण छान मिक्स करून घेऊया आणि या कुकरचं आपल्याला झाकण लावून एक 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत. तर पहिली शिट्टी आपल्याला फुल गॅसवर करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या 3 शिट्ट्या आपल्याला मंद गॅसवर शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कारण ही आपली दाल खिचडी एकदम मऊसूत असते म्हणून आपल्याला या कुकरच्या एक 3 ते 4 आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे एक 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर थोडंसं मी इथे कुकरची शिट्टी उचलून बघितलेली आहे. तर या कुकरची पूर्णपणे वाफ चिरली गेलेली आहे. कुकरचं झाकण काढूया. तर या कुकरमध्ये हे खिचडी भात छान शिजली गेलेली आहे. जर तुमचा याच्यापेक्षा कुकर जर मोठा असेल, तर तुम्ही यामध्ये भरपूर पाणी घाला. म्हणजे एकदम पातळ आपली इथे दाल खिचडी बनून तयार होते. तर या खिचडी भाताला आपण अशा पद्धतीने थोडं-थोडं मिक्स करून घेऊया आणि अशा पद्धतीने आपण हे खिचडी भात आपण स्मॅश करून घ्यायचं आहे. हे खिचडी भात स्मॅश झाल्यानंतर आपल्याला इथे या खिचडी भातामध्ये आपल्याला उकळतं पाणी घालून घ्यायचं आहे. जर आपल्याकडे कुकर मोठा नसेल आणि त्या कुकरमध्ये जर जास्तीचं पाणी बसत नसेल, तर अशा पद्धतीने आपल्याला हे खिचडी भात शिजवून घेऊन नंतर आपल्याला हे डाळ खिचडी करण्यासाठी वरतून आपल्याला उकळतं पाणी घालून आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघितलात तुम्ही एकदम मस्त आपल्या इथे एकदम व्यवस्थित हे आपली डाळ खिचडी बनून तयार झालेली आहे. तर हे डाळ खिचडी तुम्हाला जशी पातळ, घट्ट ज्याप्रमाणे पाहिजे असेल, तुम्ही यामध्ये पाण्याचं कमी जास्त प्रमाण करू शकता. तर हे डाळ खिचडी हे इतपत मला पातळ हवे. तुम्हाला पातळ जर करायचं असेल, तर तुम्ही आणखीन थोडं यामध्ये गरम पाणी घालून घेऊ शकता. तर इथे आपली मस्त डाळ खिचडी बनून तयार झालेली आहे. तर त्यावरती आपल्याला मस्त एक तडका करून घ्यायचा आहे.
तर इथे मी गॅसवर 1-2 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे. तूप गरम झाल्यानंतर इथे मी 1 चमचा मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडायला लागली, की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे. जिरं छान फुलून द्यायचं आहे. नंतर इथे मी बारीक चिरून घेतलेला लसूण घालून घेतलेला आहे आणि 2 सुक्या लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि 2 ते 3 इथे तमालपत्राचे पानं घालून घेतलेले आहेत. नंतर सगळ्यात शेवटी इथे मी कढीपत्त्याचे पानं घालून घेतलेले आहेत. तर इथे आपला मस्त एकदम कडकडीत आपला इथे दाल खिचडीवर तडका बनवून तयार झालेला आहे. तर हा तडका आपण गरम-गरम या दाल खिचडीवरती घालून घ्यायचा आहे. तर इथे आपली मस्त हॉटेल स्टाईल एकदम झणझणीत आणि चटपटीत चवीची इथे आपली मस्त दाल तडका बनवून तयार झालेला आहे. जर तुम्हाला हलकं-फुलकं जर काही खायचं असेल, तर तुम्ही फक्त तडका न देता हे खिचडी खाऊ शकता. तर इथे मी मस्त एक झणझणीत यावरती तडका दिलेला आहे. तर इथे आपलं मस्त चटपटीत चवीची दाल खिचडी बनून तयार झालेली आहे. तर हे दाल खिचडी एका प्लेटमध्ये सर्व्ह करून घेतलेलं आहे आणि त्यावरती मस्त 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि त्यासोबत पापड एकदम भारी लागते. तर आपण अशा पद्धतीने एकदा तरी दाल खिचडी घरच्या घरी नक्की करून बघा. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.